पाऊस पडला की बी रुजून येणारी रोपं आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. नमस्कार, मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते. ही तुळशीचं रोप आहे आणि अगदी याला ज्या मंजिऱ्या येतात याच्यापासून नवीन रोपं उगवून येतात. या मंजिऱ्या आलेल्या आहेत, या आपण काढून टाकायच्या म्हणजे आपलं असं छान झुपकेदार तुळशीचं रोप होतं. आणि या मंजिऱ्यांच्या आतमध्ये अगदी बारीक बारीक बी असतं काळ्या रंगाचं आणि त्याच्यापासून नवीन रोपं आपण उगवून तुळस मेडिसिनल प्लांट आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये, दारामध्ये, अंगणामध्ये तुळशीचं एकतरी छोटंसं रोपटं पाहिजे. आणि खूप सुंदर वाढ झालेली आहे माझ्या या तुळशीची. वृंदावनामधली तुळस आहे ही. आणि वरचेवर याला आलेल्या मंजिऱ्या ह्या काढून टाकायच्या म्हणजे अशी छान झुपकेदार तुळस आपली वाढते. आणि याला ज्या मंजिऱ्या येतात याच्या आतमध्येच याला बी आलेलं असतं आणि काळ्या रंगाचं अगदी बारीक बी असतं. ते खाली पडलं की त्याच्यापासून नवी रोपं तयार होतात. आणि नेहमीसाठी राहणारी तुळस आहे ही. याच्यावर कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधूनमधून गोमूत्राचा स्प्रे आपण करत जायचा, त्यांनी याच्यावरची कीड निघून जाते. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान याची वाढ झालेली आहे. याला आलेल्या मंजिऱ्या मी काढून टाकत असते. आणि जेव्हा आपल्याला रोपं पाहिजे किंवा नवीन बी आपल्याला पाहिजे तेव्हा याला झाडालाच ही मंजिरी वाळू द्यायची आणि नंतर ती त्याच्यामध्ये असलेलं बी काढायचं आणि त्याच्यापासून नवीन रोपं तयार करायची. हे बेलफळ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बियांपासून रुजून येणारी झाडं पाहत आहेत. फक्त एका बेलफळापासून अनेक रोपं तयार होतात. हे फोडायचं, टणक असं बेलफळ असते. हे फोडायचं, याच्या आतमधला गर काढून टाकायचा आणि बियांपासून अनेक रोपं आपण बेलाची तयार करू शकतो. आणि खूप सुंदर बेलाचा मुरब्बा, बेलाचा सरबत, बेलाचे अनेक उपयोग आहे आयुर्वेदामध्ये. आणि आपल्या बेलाच्या पानांचाही पूजेमध्ये उपयोग होतो. तर या एका बेलफळापासून अनेक रोपं कशी मी तयार केली ते तुम्हाला दाखवते. फक्त एका बेलफळापासून एवढी बेलाची रोपं उगवून आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान रोपं आलेली आहेत आणि एकही बी याच्यातलं निकामी गेलेलं नाही. सगळ्या बिया उगवून आलेल्या आहेत. आणि फक्त एका बेलफळापासून आपण हे अशा पद्धतीचं बेलफळ असतं आणि हे खूप टणक असते. हे फोडायचं, याच्यामधला गर काढून टाकायचा आणि बी रुजवायला घालायचं. त्याच्याच्यानी अशी छान रोपं उगवून येतात. इथे तुम्ही बघू शकता ही सगळी बेलाचीच रोपं आहेत. आणि नंतर वेगवेगळी करायची, आपल्याला ज्याच्यामध्ये लावायची असेल, कुंडीमध्ये, जमिनीमध्ये, कशाईमध्ये बेलाचं छान झाड तयार होतं. आणि खूप मोठं वाढणारं झाड आहे. आणि नेहमीसाठी आपल्या गार्डनमध्ये बेलाचं झाड राहतं, त्याला कुठल्याही प्रकारची कीड वगैरे लागत नाही. आणि बेलाच्या झाडाला वाढण्यासाठी कुंडीमध्ये खूप मोठी कुंडी घ्यावी लागते. ही कोरांटी आहे आणि ही जांभळ्या रंगाची कोरांटी आहे. याला काटे नसतात आणि याला छान जांभळ्या रंगाची फुलं येतात. फुलं गळून पडल्यावर त्याला खालून बी येतं आणि बियांपासून ही कोरांटीची रोपं तयार होते. खूप सुंदर रंग याचा आहे. आणि अशाच प्रकारची कटिंगपासूनही आपण याची रोप तयार करू शकतो. आणि बियाण्यापासूनही याचं रोप छान उगवून येतात. आणि नेहमीसाठीच आपल्या गार्डनमध्ये राहणारा हा प्लांट आहे. खूप सुंदर फुलांचा रंग आहे आणि भरपूर फुलं याला हिवाळ्यामध्ये येतात. तर बियां जर मिळाल्या किंवा कटिंग मिळाली तर नक्की लावा. गोकर्ण, अपराजिता, शंखपुष्पी अनेक नावं या वेलीला आहे. आणि वेलासारखं पण आपण वाढवू शकतो किंवा झुपकेदार याचं झाडसुद्धा तयार होतं. आणि हा इथे निळ्या रंगाचा गोकर्ण आहे आणि 7 ते 8 पाकळ्यांचा हा गोकर्ण आहे. खूप मोठं याचं फूल उगवून येते आणि खूप भरपूर फुलं देणारी ही वनस्पती आहे. आणि हा रानवेल आहे, पण आता सगळ्यांच्या अंगणामध्ये आपल्याला आढळून येतो. आणि बियांपासूनच रुजून येणारी ही वेल आहे. याला शेंगा येतात, फूल गळून पडलं की याला शेंगा येतात आणि शेंगांपासून आपल्याला नवीन नवीन रोपं याची मिळून जातात. याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचाही गोकर्ण आहे आणि खूप सुंदर
रंग या फुलांचा आहे. अनेक उपयोग आहे या गोकर्णाचे. याला इथे शेंगा आलेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने शेंगा येतात. याच्या आतमध्ये बी असतं आणि त्या बियांपासून नवीन नवीन रोपं तयार होते. आणि एकदा आपल्या गार्डनमध्ये ही वेल आली की नेहमीसाठीच हे झाड परमनंट आपल्या बागेमध्ये राहतं. ही अशी बी याला येतात. खूप सुंदर डार्क रंग या फुलांचा आहे आणि याचे अनेक उपयोगही आहे. तेव्हा नक्की याच्या एक जरी बी मिळालं तरीही लावा. पिटुनिया हा जांभळ्या रंगाचा पिटुनिया आहे. याला अशी छान जांभळ्या रंगाची फुलं येतात. सकाळीच उगवतात ही फुलं. दिवसभर झाडांवरती छान राहतात. खूप सुंदर रंग आहे यांना. आणि फुल गळून पडलं की याला बी येतं. हे अशा पद्धतीचं काळ्या रंगाचं बी येतं. टोकदार बी असतं. हे पडलं की याच्यापासून नवीन रोपं तयार होतात आणि बरेच वर्षांचं ही झाडं आहेत. खूप सुंदर फुलं देणारी ही वनस्पती आहे. याच्यामधला दुसरा रंग आहे तो मी दाखवते. पिटुनियामधून हा दुसरा रंग आहे. हा पिंक रंग आहे. याचं झाड हे असं वाढतं. लांब लांब पानं याला येतात आणि याचं बी आणि त्या झाडाचं बी सारखंच आहे. अशी फुलं येतात कागदासारखी. खूप सुंदर रंग आहे. दिवसभर ही फुलं राहतात आणि नंतर संध्याकाळी गळून पडतात. फुल गळून पडलं की याला खालच्या बाजूने असं बी येतं आणि बियांपासून अनेक रोपं तयार होतात. आणि हा कटिंगपासून पण लागते. याची कटिंग लावली की कटिंग पण लागते. खूप सुंदर रंग देणारा हा प्लांट आहे. झेंडू अगदी पटकन उगवून येणारे झाड आहे आणि खूप सुंदर रंग आहे झेंडूच्या फुलांचा. आणि याच्या एका फुलांपासून हे फुल वाळलं की याच्यापासून आपण नवीन रोपं तयार करू शकतो. आणि खूप सुंदर रंग याचा आहे. याच्यामधून बरेचसे रंग झेंडूच्या फुलांमधले रोपं मी इथे लावलेली आहेत. त्याला फुलं यायची आहेत आणि कटिंगपासूनही झेंडूचं झाड लागतं. मी हे सगळे कटिंगपासून तयार केलेली आहे. फक्त एक जो मेन प्लांट होता त्याच्यापासून अनेक रोपं तयार मी इथे केलेली आहे. तेव्हा झेंडूच्या विकत आपण जे फुलं आणतो, माळा आणतो, त्याच्यापासूनही आपण नवीन रोप तयार करू शकतो.